प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक खास स्थान असतं, मग तो माणूस असो किंवा मूक जनावर। अशाच मुक्या जनावराच्या मातृप्रेमाची घटना कोइंबतूरमध्ये पाहायला मिळाली आहे। ही दृश्य कुणाचंही काळीच पिळवटून टाकतील। जमिनीवर पडलेल्या आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न हे हत्तीनीचं पिल्लू करते। काही केल्या ती उठेना, म्हणून हे पिल्लू तिच्या अंगावर बसले। आई उठ ना, आई उठ ना, अशी जणू साथ ते घालते। मात्र त्या मुक्या जीवाला काय माहीत, जिला आपण उठवण्याचा प्रयत्न करतोय ती आता या जगात नाही। तरी सुद्धा हे पिल्लू वारंवार तिच्या जवळ जाते, तिच्याशी खेळते। काही केल्या आई उठेना म्हणून हे पिल्लू रडतंय, पायानं तिला हलवतंय, जमिनीवर निपचित पडलेल्या आईचा कान पकडतंय। काहीही कर आणि उठून माझ्याशी बोल, माझ्याबरोबर खेळ, अशी जणू विनवणी ते करतंय। मात्र त्याची ही आई म्हणजेच ही हत्तीन आता परत कधीही येणार नाही। काळजाचा ठोका चुकवणारी आणि हृदय हेलावून टाकणारी ही दृश्य आहेत कोइंबतूरमधल्या नरसिंहपूर या गावातली। 20 वर्षीय या हत्तीनीचा आजारपणामुळे मृत्यू झाला। मात्र या निरागस पिलाला आपली आई सोडून गेल्याचं मान्यच नाही। या मृत हत्तीनीच्या पोस्टमॉर्टमसाठी वन अधिकारी सुद्धा आले, मात्र त्यांनाही या पिलानं जवळ येऊ दिलं नाही। एक दोन नाही तर तब्बल 36 तास हे पिल्लू आपल्या मृत आईच्या अंगावर बसून रडत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होतं। या हत्तीनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी JCB मशीनही आणली, मात्र त्या मशीनकडे धावत जात ती पळवण्याचा प्रयत्नही या पिलानं केला। अखेर या पिलाला काहीतरी खाण्यात गुंतवत वनविभागाने या मृत हत्तीनीवर अंत्यसंस्कार केले। मात्र आपल्या आईसाठी अश्रू ढाळणाऱ्या, तिला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पिलाचं हे मातृप्रेम पाहून कुणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।